रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. 2 तारखेला हनुमान जयंती आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी पूजा कशी करावी, नैवेद्य काय दाखवावा, सेवा काय करावी, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर आपल्या राशीनुसार म्हणजे आपल्या राशीनुसार आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला पूजा कशी करायची आहे, काय करायचं काय नाही करायचं ही माहिती. तर बघा, महत्त्व देखील बघणार आहोत. हनुमानाचा दिव्य अवतार. पौराणिक श्रद्धेनुसार हनुमान हे भगवान शिवाचे रुद्रांश अवतार मानले जातात, जे धर्माचे रक्षण करण्यासाठी वानराच्या रूपात पृथ्वीवर अवतरले. त्यांचे जीवन या सत्याची साक्ष आहे की जेव्हा भक्ती आणि समर्पणाची सक्तीशी सांगड घातली जाते तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होण्यास सुरुवात होते. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणारा हा सण वायुपुत्र हनुमानाचा म्हणजेच अंजनी मातेच्या गर्भातून झालेल्या जन्माच्या दिव्य क्षणाचे स्मरण करतो. बालपणीची लीला. हनुमानाच्या बालपणीच्या खोड्या त्याच्या देवत्वाचे दर्शन घडवतात. एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार लहानपणी त्याने सूर्याला लाल फळ समजून गिळले होते. यामुळे संपूर्ण विश्व अंधारात बुडाले. देवांच्या विनंतीवरून त्याने सूर्याला मुक्त केले. ही घटना त्याच्या अफाट शक्तीचा पुरावा आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी वायुपुत्र हनुमानाचे ध्यान करताना काय म्हणायचं आहे, त्याचा अर्थ काय आहे? मनोजवम मरुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतम वरिष्ठम वतात्मजम वायुर्मुख्यम श्री रामदूतम शरणम प्रपद्ये. अर्थ म्हणजे मी त्या वायुपुत्राचा, श्रीरामाचा दूतांचा आश्रय घेतो, जो मनाप्रमाणे चपळ इंद्रियांवर विजय मिळवणारा आहे आणि त्या ज्ञानांमध्ये श्रेष्ठ आहे. भक्ताचा सर्वोच्च आदर्श हनुमानाने संपूर्ण जीवन भगवान श्रीरामाच्या सेवेसाठी समर्पित होते. त्यांच्यासाठी शक्ती आणि ज्ञान आणि सिद्धी ही केवळ साधने होती. भगवंताची सेवा करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यांनी कधीही अहंकारापोटी आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले नाही, उलट प्रत्येक कृतीत नम्रता आणि समर्पणाला प्राधान्य दिले. गोस्वामी तुलसीदासांनी त्यांना महाप्रभू आणि महातपस्वी म्हटले आहे, जे त्यांच्या त्याग आणि सेवेच्या आदर्शामुळे आजही विश्वात अस्तित्वात आहेत. म्हणूनच त्यांची केवळ शक्तीचे प्रतीक म्हणून नव्हे तर हनुमान जयंतीचे आध्यात्मिक महत्त्व. हनुमान जयंतीच्या दिवशी जन्मलेले आणि संकटमोचन म्हणून पूजनीय असलेले हनुमान आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात असे म्हटले जाते की ज्या घरात नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण केले जाते त्या घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाहीत. त्यांचे नाव स्वतःच एक दिव्य मंत्र आहे, जे भीती, दुःख आणि त्रास दूर करण्यास सक्षम आहे. पूजेची पद्धत अशी आहे की हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान करून उपवास करण्याचा संकल्प करायचा. त्यानंतर हनुमानाची मूर्ती किंवा चित्रासमोर दिवा लावायचा आणि सांगितल्याप्रमाणे जी आता सांगेन तशी पूजा करायची. साहित्यामध्ये काही लागलं नाही. कुंकू आणि मोगऱ्याचं तेल, लाल फुलं, गूळ, हरभरा किंवा बुंदीचे लाडू. या दिवशी तुम्ही हनुमान चालिसा, सुंदरकांड आणि बजरंगबाण यांचं पठण करायचं आहे. उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी प्रसादाचे वाटप करून त्याचे सेवन करायचे आहे. आता मंदिरामध्ये भजन, कीर्तन, अखंड पठण आणि विशेष आरती आयोजित केल्या जातात. या सर्वांमध्ये अजूनही सहभागी व्हा. मंदिरात जाऊन चमेलीच्या तेलाचा दिवा लावा. हनुमानाला शेंदूर लावा. रुईच्या पानांचा हार, रुईच्या फुलांचा हार हनुमानाला अर्पण करा. धूप दीप लावा. मनापासून प्रार्थना करा. बुंदीच्या लाडवांचा नैवेद्य दाखवा. तिसेच बसून हनुमान चालिसेचा पाठ करा. हनुमान आपल्या प्रेरणा देतात की खरी शक्ती इतरांच्या कल्याणात आहे. त्यांनी नेहमी धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि भगवंताची सेवा करण्यासाठी आपल्या शक्तीचा उपयोग केला. ते आपल्याला शिकवतात की अहंकाराचा त्याग करून आणि निष्ठेने काम केल्यास आपण जीवनात यश आणि समाधान दोन्ही प्राप्त करतो. हनुमान जयंती हा एक आध्यात्मिक प्रसंग आहे, जो जीवनाला योग्य दिशा देतो. या पवित्र दिवशी आपण जर हनुमानाच्या आदर्शांना आपल्या जीवनात समाविष्ट केले तर आपले जीवन निश्चितपणे आनंद आणि शांती यशाने भरून जाईल. अतुलित धाम हेमशाईलाभे भदेह धनुजवन कृष्णानु ज्ञाननामग्रम सकलगुणाधीनम वानरामधिशम रघुपुतप्रिय भक्त
वत जानम नमामि, ज्यांचे शरीर सोन्याच्या पर्वतासारखे तेजस्वी आहे, जे असुरांच्या रूपात वनासाठी अग्नी आहेत, जे ज्ञानी लोकांमध्ये अग्रभागी आहेत, जे सर्व गुणांचे मूर्तिमंत्र आहेत, जे जीवनाचे स्वामी आहेत आणि पवननाथांचे प्रिय भक्त आहेत, असे अपार शक्तीचे निवासस्थान असलेल्या श्री हनुमानजींना मी प्रणाम करतो. सिंदूर आणि मोगऱ्याच्या तेलाचे महत्त्व असे आहे की सिंदूर हे हनुमानजींच्या भक्ती आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं. जर मोगऱ्याचे तेल दैवी ऊर्जा आकर्षित करते आणि प्रामाणिक प्रार्थना पूर्ण करते असा विश्वास आहे. तर अशी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. त्याचबरोबर बघा, उपवासाचा नियम आहेत हनुमान जयंतीच्या दिवशी आणि फायदे आहेत. शारीरिक शक्ती, मानसिक धैर्य आणि नकारात्मक प्रभावापासून संरक्षण मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला उपवास हा केला जातो. महिला हनुमान जयंतीचा उपवास ठेवू शकतात का? तर होय, महिला देखील भक्तिभावाने आणि पवित्रतेने हनुमान जयंतीचा उपवास करू शकतात. श्रद्धेने उपवास केल्यास त्यावर कोणतेही धार्मिक बंधन नसतं. त्याचबरोबर भक्तांसाठी उपवासांचे काही नियम दिलेले आहेत, जसं की सकाळी लवकर उठा, अंघोळ करा, स्वच्छ कपडे परिधान करा, पूर्ण किंवा अंशतः उपवास करा, हनुमान चालीसा आणि मंत्राचा जप करा, ब्रह्मचर्य आणि सकारात्मक विचार टिकवून ठेवा. तर बघा, या दिवशी काय खायचं असतं आणि काय नाही खायचं ते देखील सांगते. परवानगी असलेले पदार्थ: फळे, दुधे, गूळ, सुकामेवा, पाणी. टाळायचं काय? तर धान्य, कांदा, लसूण, मांसाहारी पदार्थ. आणि मद्य. आध्यात्मिक आणि ज्योतिषांचे फायदे असे की भीती, अडथळे आणि ग्रहदोष दूर होतात. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला बळवान बनवतो, आत्मशिस्त आणि भक्ती वाढवतं. मंत्रजपाचे फायदे असे आहेत की नियमित नामजपामुळे संरक्षण, धैर्य, यश आणि मानसिक शांती मिळते. हनुमान जयंती 2026 2 तारखेला आहे. आता काय करायचं आणि काय करू नये, तर हनुमान जयंतीला योग्य आचरणाचे पालन केल्याने आध्यात्मिक लाभ वाढतो आणि हा सोहळा अर्थपूर्ण होतो. आपल्याकडून जेवढी जमेल तेवढी सेवा ही आपल्याला करायचीच आहे. प्रामाणिकपणे उपवास करायचा आहे. उपवासाचे नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आपल्याला हनुमान चालिसेचं पठण देखील करायचं आहे. त्याचबरोबर मांसाहार, मद्यपान, धूम्रपान हे करायचं नाही आहे. भांडणे, वादविवाद हे टाळायचे आहेत. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं आवर्जून प्रत्येकाने पालन हे करायचंच आहे. तर मंदिरात जाऊन प्रत्येकाने या दिवशी तरी मंदिरात जाऊन चमेलीचा तेलाचा दिवा लावा. त्याचबरोबर तुम्ही बेसनाचे लाडू किंवा बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून अर्पण करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.